नमस्कार, मी गिरीजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आपल्या बाळाचा जन्म झाल्यावर आई बाबा दोघांनाही असं वाटत असतं की बाळ अगदी माझ्यासारखं आहे, माझ्यासारखं दिसतं, माझ्यासारखं वागतं. पण एकमेकांचं मन राखण्यासाठी दोघंही असं म्हणत असतात की नाही नाही, आपलं बाळ अगदी तुझ्यावर गेलंय, अगदी तुझ्यासारखं दिसतं. किती गोड क्षण असतात ना हे सगळे. अशाच काही गोड क्षणांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत घाटकोपर मधील संक्रमण शिबिर रमाबाई नगर इथे, आणि आपण भेटणार आहोत छोट्यूशा प्रत्युष मोरेला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. देऊ हे घे. अरे वा, छान आहे ना? नाही मस्त आहे ना. प्रत्युष बरोबर तर मैत्री झाली आहे, त्यामुळे आता मी आहे प्रत्युषची मैत्रीण. पण हे सगळे त्याचे कोण आहेत आपण जाणून घेऊया. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी प्रत्युषची मम्मी, माझं नाव नैनाली प्रवीण मोरे. ओके. मी प्रत्युषचा बाबा, माझं नाव प्रवीण प्रकाश मोरे. माझा नातू आहे, मी त्याचा आजोबा आहे, माझं नाव गुणाजी कुटू जाधव. ओके. मी प्रत्युषची आजी आहे, प्रतिभा प्रकाश मोरे. बर. मी सुरेखा गुणाजी जाधव, प्रत्युषची आजी आहे. अच्छा. ती प्रत्युषची आजी आहे, रेश्मा रमेश काका. बर. मी प्रत्युषचा काका, माझं नाव नितीन अशोक शिर्के. सगळ्यांची ओळख झाली. आता गप्पा मारूया प्रत्युषच्या आई बाबांची. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. म्हणजे असं व्यवस्थित दाखवण्याचा प्रोग्राम वगैरे झाला होता? हो आणि पटकन पसंत केलं? हो. मग लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला प्रत्युषचा? 1 वर्ष. 1 वर्षांनी. 1 वर्षाच्या आत आम्हाला कळलं. 1 वर्षानंतर म्हणजे 2 वर्षामध्येच अच्छा, दीड वर्षात. बरं. आणि आता प्रत्युष किती महिन्यांचा आहे? 1 वर्ष 3 महिन्याचं. 1 वर्ष 3 महिन्यांचा. हो. वा. पहिल्यांदा गुड न्यूज आहे, कसं सांगितलं यांना आणि सगळ्यांना? पहिल्यांदा ह्यांना सांगितलं तर हे खूप आनंद होते. मग आम्ही चेक केलं तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह होतं, आणि मग ह्यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून आईला सांगितलं. आईंना म्हणजे तुमच्या सासू? माझी सासू. मग सासूबाईंना पण खूप आनंद झाला. बरं. आणि घरी कसं सांगितलं? घरी मम्मीला पण लगेच नाही सांगितलं, 3 महिन्यानंतर मम्मीला सांगितलं. 3 महिन्यांनी स्वतःच्या आईला सांगितलं? बापरे. 3 महिन्यांनी पण सांगितलं. असं नव्हतं की आत्ता आईला फोन करून सांगावं असं वाटत होतं, पण सगळे बोलत होते की एवढ्या लवकर नाही सांगायचं, पहिलं असतं ना म्हणून. बरं. मग 3 महिन्यानंतर सांगितलं आईला. मग काय आईची प्रतिक्रिया? आई खुश झाली खूप. खुश झाली? हो. तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा ऐकून? एक्सायटेड. ऍक्च्युअली बाळ व्हायच्या आधी सगळे एक्साइटेड असतात. नंतर कळतं मग. नाही, मी पण खुश झालो होतो खूप. खुश झालं? हो. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे कसले लागले होते? डोहाळे मलाईचे. बघू मला आत बघू जरा. कुठे गेली मलाई? मलाही खूप खाऊशी वाटत होती पण ते तेव्हा. गेली कुठे पण मग? आता माहित नाही कुठे गेली. आणि काय खायचं आणि वाटायचं? काय नाही, मलाई मी असं बाहेरचं काही खात नाही, त्यामुळे मला मलाई असं बघितलं की मलाई खूप आवडायची. मग आई आणून ठेवायच्या घरी. डिलिव्हरीच्या वेळेला काही धावपळ झाली का? काय कसा प्रसंग होता? धावपळ अशी नाही बोलता येणार. डॉक्टरांनी डेट दिली होती की तुम्ही या डेटला या आणि आम्ही तुम्हाला ऍडमिट करून घेऊ म्हणून. बर. मग त्यानुसार मी ही आई आम्ही 3 जण गेलो सायन हॉस्पिटलला, आणि मग त्यांनी ऍडमिट करून घेतलं तिकडे. मग तेव्हा काय तिला प्रसव कळा वगैरे येत नव्हत्या त्यावेळी, लेबर पेन वगैरे होत नव्हते. मग त्या लोकांनी सिटी स्कॅन वगैरे काढला, आणि मग सिटी स्कॅन बघायला आई गेली होती आतमध्ये. मग तिने पहिल्यांदा बाळाला बघितलं तर ती खूप खुश झाली. असं ते जसं हालचाल वगैरे करत होतं आतमध्ये, तिने ते बघितलं सोनोग्राफीमध्ये. मग तिने सांगितलं की मी बघितलं बाळाला पहिला, तुमच्या अगोदर मी बघितलं. त्याच्यामुळे तिला जास्त आनंद झाला. नंतर मग तिला ऍडमिट करून घेतलं. नंतर मग तिला इंजेक्शन वगैरे दिले लेबर पेनसाठी वगैरे. आणि नंतर मग तिची अवस्था एकदम हे झाली होती. BMCचं हॉस्पिटल असल्यामुळे तिकडे गर्दी वगैरे असते, आणि
मग तिला जसा त्रास व्हायला लागला मग तिचं बघून मला एकदम हे व्हायला लागलं आणि त्या कंडिशन मध्ये मी जास्त घाबरत होतो आणि ती मला धीर देत होती की तुम्ही काय घाबरू नका मी व्यवस्थित आहे म्हणून. दुखत होतं ह्यांना आणि ह्या त्यांना धीर देत होत्या. मला दुखत आहे पण तू नको घाबरूस. कारण मी बोललो अरे इतका पेन म्हणजे बघत होतो मी तिला कारण तिला जस्ट म्हणजे असं वॉकिंग करायला सांगितलं होतं की तुम्ही वॉकिंग करत राहा म्हणून असं. आणि मला वाटलं काय हार्डली 1-2 तास असं होईल बाळ वगैरे. काहीच माहित नाही. पण त्या लोकांनी पूर्ण संध्याकाळ पूर्ण रात्र झाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो 5:30-6च्या दरम्यान पहाटे झाला. मग कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर? बाळ ऍक्च्युली त्यांनी आम्हाला सांगितलं हिला अगोदर बाहेर काढलं होतं लेबर वॉर्डच्या म्हणजे बाहेर तिकडे रेस्टिंगसाठी. पण बाळ काय आम्हाला लवकर दिलं नाही. बरं. हा नंतर मग थोड्या वेळाने एक बाळ आणलं बाहेर. मला वाटलं ते माझंच आहे आणि मी एक्साइटेड मध्ये ते घेतलं हातामध्ये. त्याच्यानंतर मग त्यांच्या हाताला नंबर्स असतात ना तर तिची आई आली आणि बोलली अरे हे बाळ माझं आहे म्हणून असं. मग ते मला वाटलं की हे माझंच आहे. आतमध्ये होतं. आम्ही त्यांच्या घरी जाऊन विचारायला पाहिजे पहिल्यांदा बाळाला हातात घेतलं कसं वाटलं. मग ते म्हणतील की नाही आम्ही पहिल्यांदा घेतलंच नाही यांनी पहिल्यांदा. त्याचा विचार आमचं बाळ तुमच्या हातात कसं वाटलं तुम्हाला? नंतर मी बोललो कशावरून मग ते पट्टा असतो बघा एक बोल इकडे नंबर बघायचा आणि माझा प्रूफ पण मागितलं. हो मग ते परत दिलं. मग द्यावंच लागलं त्यांचं. नंतर मग नर्स दुसऱ्या बाळाला घेऊन आली. मला तर हे माझं आहे की नाही म्हणजे आधीच हातात नको घ्यायला विचारूया आपण. नर्स कन्फर्म केलं की हे आमचंच बाळ आहे ना तुला हा तुमचंच आहे. आणि नंतर मग त्यांनी ओपन करून दाखवलं की बाबा तुम्हाला बाबा झाला म्हणून म्हणजे मुलगा झाला म्हणून वगैरे नीट बघून घ्या व्यवस्थित. मग बघितलं वगैरे ते सगळे सोपस्कार वगैरे झाले. आणि जेव्हा त्याला बाहेर आणत होते आई आणि मी होतो असा हिची आई पण होती सोबत. तो जेव्हा बाहेर येत होता आम्ही बघत होतो इकडे तर तो किस फेस करतो ना आपण करत असा बाहेर आला. तर ते खूपच टॅलेंटेड मुलगा जन्माला घातला तुम्ही. आपण स्वतः बाबा झाल्यानंतर आपल्या बाबांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला? हो नक्कीच नक्कीच. काय म्हणजे वाटतं? त्यांना काय फिलिंग झालं असेल तेव्हा ते समजलं मला की जेव्हा आपण बाबा होतो म्हणजे एक जबाबदारी पण अशी वाढल्यासारखी वाटते आणि एक म्हणजे वेगळाच आनंद असतो. पण खरंच जबाबदारी वाढल्यासारखे वागतात का? हो हो. आधी जरा बेताचं होतं सगळं. हो. आणि आता छान आहे. आता लक्ष देते. हो सगळ्याला हो म्हणते ना ते. म्हणजे आधी बेताचं होतं हे आपलं बदलून घेते त्या हो म्हणतात. तुम्हाला काय वाटतं पुढे जाऊन तरी काय करावं? त्याला जे आवडेल ते व्हावं पण मला इच्छा आहे डान्सर व्हावं. डान्सर व्हावं? अरे वा. असं कोणाकडे बघून वाटतं का? असं गाणं वगैरे लागलं की नाचतो होते. अच्छा डान्सर व्हावं करिअर करावं. हो. बर. प्रत्युषच्या आई बाबांची गप्पा मारून झाल्या आहेत. आता त्याच्या आजी आजोबांची गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी जेव्हा गुड न्यूज आहे कळलं तेव्हा कसं वाटलं आजी? छान वाटलं. खूप छान वाटलं. तुम्ही वाट बघत होतात? हो अगदी अगदी आतुरतेने वाट बघत होती. अरे बा. तुम्हाला 3 महिन्यानंतर सांगितलं असं वाटलं आधी सांगायला हवं होतं लेकीनी? वाटलं पण ते बोलायला लागले घरातली माणसं 3 महिन्यानंतरच बोलतात. सांगायचं पहिल्यांदा सांगायचं. बर मग ठीक आहे तुम्हाला ओके वाटलं? हो ओके. पहिल्यांदा जेव्हा बाळाला हातात धरलं तेव्हा कसं वाटलं? खुशी वाटली आनंद वाटला. आनंद वाटला. आणि आई तुम्हाला? मला तर खूपच आनंद ते झाला. जेव्हा चुकीचं बाळ घ्यायला गेलं तुमचं लेक तेव्हा तुम्ही होतात का तिथे? तेव्हा नव्हते मी तिथे. मग तुम्ही खऱ्याच नातवाला हो. पहिल्यांदा हातात. सुरुवातीला लेक घरी होती बाहेरी होती बाळणपणासाठी? नाही बाळपणासाठी त्यांच्या घरी कारण सासू चांगले आहेत. ओके चला सासू चांगली म्हणून काहीच प्रॉब्लेम चांगले म्हणजे आईचं प्रेम माझ्यापेक्षा त्या भारी बघतात. बर बर. तुम्हाला विचारायचंय की तुम्ही दोघांनी आपापली मुलं वाढवली आहे तर तेव्हाच्या संगोपनाच्या पद्धतींमध्ये आणि आता काय फरक जाणवतो आजी तुम्हाला? तेव्हाच्या संगोपनमध्ये खूपच फरक होता आणि आताच्या ह्याच्यामध्ये खूपच चढीकरण झालेलं आहे. आता नवीन पिढी म्हणजे आमच्यामध्ये म्हणजे वेगळं होतं आणि आताच्या पिढीमध्ये वेगळं. काय वेगळं होतं नक्की? तेव्हा म्हणजे कसं मुलांना म्हणजे आमच्या एवढे भेटलेले नाहीत. म्हणजे आताचे जसे भेटलेत मुलांना भेटतं तसं सोयी सर्व आता म्हणजे कसं नवीन पिढीमध्ये म्हणजे नवीन काल सर्वांना हे झाला त्याच्यामुळं त्यांना सर्व काही नवीन नवीन भेटलं. आमच्या मुलांना तसं काही भेटलेलं नाही. बर. तर ते आता म्हणजे बोलणं एवढंच की माझं आता पहिलं तर नाही भेटलं पण आता तर मुलांना भेटतं सर्व काय सोयीस्कर सर्व काय व्यवस्थित तसंच भेटावं मुलांना आताच्या
त्या आमचा काल निघून गेला ते सोडून द्या त्या. आता सोपं वाटतं जरा. हो आता जरा सोपं वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं? पूर्वी आम्ही बाळाला तेल गरम करून मालिश करणं किंवा त्याला गरम पाण्याने आंघोळ घालणं, वव्याची धुरी देणं हे म्हणजे आमच्या काळात चालत होतं. आम्ही करायचो ते. आमच्या आई वगैरे सांगायचे त्याप्रमाणे पण आता तशी बाळ नाही. त्यांना धुरी नको, त्यांना जास्त गरम पाणी नको, मालिश नको. म्हणजे त्यांनी आताच्या ज्या जमान्यामध्ये नवीन चाललंय तसंच राहावं, बरं. असंच चाललंय. ओके. तर तसं नाही, थोडंफार आपली जुनी रूढी पण केली पाहिजे. टालवर तेल घालणं किंवा मालिश करणं किंवा ते जो जुन्या पद्धती होत्या त्या कराव्यात असं माझं म्हणणं होतं. बरं. आता जे सगळंच बऱ्यापैकी बदलून टाकले त्याच्यापेक्षा जुन्या काही गोष्टी तुम्ही म्हणताय फॉलो कराव्यात. हो. तुम्हाला काय वाटतं प्रत्युष कोणासारखा आहे? प्रत्युष नानालीसारखाच आहे, पण त्याचा स्वभाव जो आहे तो आमच्या मिस्टरांवर गेलेला आहे बरं, की त्याच्या त्यांचा आजोबांसारखा. आजोबासारखा. बरं. त्याचे गुण, त्याचं वागणं, त्याचं म्हणजे सर्व काय मला त्यांचंच दिसतं. आपुलकीने बोलणं, म्हणजे येणं माणसाजवळ, माणसांना जवळ घेणं, सून त्याच्या आजोबाबाने. प्रत्युषच्या दोन्ही आज्यांशी गप्पा झाल्या आहेत. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. हा खेळ असा आहे की इथे वाडग्यामध्ये काही मणी ठेवले आहेत आणि ओवायला दोरा. तुम्हाला त्या दोऱ्यात मणी ओवून त्याची एक माळ करायची आहे. फक्त गाठ व्यवस्थित बांधून माळ सील करायची. ती जर उघडली तर मग ती मोजली जाणार नाही. 1.5 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त मण्यांची माळ जी आजी करेल ती आजी प्रत्युषसाठी जिंकणार आहे झी युवातर्फे खास चांदीची भेटवस्तू. तुमची 1.5 मिनिटाची वेळ सुरू होते आता. शेवटचे 10 सेकंद उरले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. अरे मला दाखवा बरं माळ तुमची. वा वा वा, व्यवस्थित माळ झाली आहे. गाठ सुद्धा व्यवस्थित मारली आहे. कमाल. ती दाखवा बरं. अरे याचा दोरा कापला नाही अजून. आमचे जे सगळे खेळाचे नियम होते ते सुरेखाजींनी पाळले आहेत, त्यामुळे सुरेखाजी जिंकल्या आहेत. क्या बात आहे. मस्त अशी माळ ओवून तुम्ही जिंकला आहात प्रत्युषसाठी झी युवातर्फे ही खास चांदीची भेटवस्तू. अरे बाप. आज आपण आहोत प्रत्युषच्या घरी आणि आता आपण त्याच्या आईबाबांना विचारणार आहोत तुमच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा. स्पेशली प्रत्युषच्या जन्मानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. आधी फक्त नवरा म्हणून 4 गोष्टी कराव्यात किंवा बायको म्हणून असं वागावं तसं वागावं असं वाटतं, पण आता आई बाबा ही एक मोठी जबाबदारी येऊन पडते आणि मग आपल्या मुलाच्या दृष्टिकोनातनं बऱ्याच गोष्टी आपल्या जोडीदाराकडनं आपल्याला हव्या असतात, वेगळ्या हव्या असतात किंवा अपेक्षा वाढतात. तर अशा काही तुमच्या अपेक्षा आहेत ज्या तुम्ही सहसा बोलून दाखवल्या नाहीयेत किंवा बोलून दाखवायच्या राहून गेल्या आहेत, तर त्या तुम्ही आता बोलून दाखवू शकता. तुमच्यापासून सुरुवात करूया. काय वाटतं, काय वेगळं करावं यांनी? त्यांनी प्रत्युषची काळजी घ्यावी, प्रत्युषकडे लक्ष द्यावं, त्याच्या भविष्याचं पुढे बघावं. पण ते असं करत नाहीत का? करतात, पण वेळ कामामुळे त्यांना वेळ मिळत नाही. डबल शिफ्ट असते, कधी घरी येतात कधी नाही. बरं. ते जबाबदारी जरा घ्यावी, जरा घरी पण लक्ष द्यावं. बरं. आणि बाकी सगळं ठीक? बाकी ठीक आहे. आणि तुमचं काय म्हणणं? अपेक्षा असं आहे, जसा सांभाळ करते व्यवस्थित तसंच सांभाळ करावं, त्याला चांगले संस्कार द्यावेत, व्यवस्थित संगोपन करावं त्याचं. इतर कोणाला काही सांगायचंय? काही प्रत्युषच्या बाबतीत त्याच्या आई बाबांनी वेगळं करावं किंवा बदलावं, कौतुक करायचं असेल तरी चालेल. आई? प्रत्युषच्या बद्दल बोलणं म्हणजे प्रत्युष झाल्यापासून की मला असं वाटतं की तिने खूप त्याच्यावर चांगलं लक्ष द्यावं आणि त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन द्यावं आणि मी जे बोलत म्हणजे त्याच्यावर चांगलं लक्ष देत तिने ऐकावं. ओके. इतर कोणाला काही बोलायचंय? वहिनी तर खूप छानच आहेत माझ्या, त्यामध्ये काही शंका नाही. आणि भाऊ तर मला देवासारखंच मिळाला मला. बर. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदा बोललाय का असं काही? रिॲक्शन अशी होते की लेका एरवी बोलत नाहीस मला. मी असं नाही, हे खरं आहे, सत्य आहे
की तो खरंच खूप सांभाळून घेतो मला. मी थोडा डिफिकल्ट आहे, म्हणजे थोडा अरे जास्त पर्सनल नको जाऊ. मी थोडा डिफिकल्ट आहे म्हणजे. मी थोडासा म्हणजे थोडा रागीट स्वभावाचा आहे आणि मला राग येतो पटकन, मी पण तेवढ्या पुरता असतो माझा राग. नंतर मी तिला विसरून जातो. आणि हे त्यालाही सुद्धा सगळं कळून आलेलं आहे की आईचा स्वभाव असा करून आहे करून. घरातल्यांच्या अपेक्षा आपण ऐकून घेतल्या आहेत, एकमेकांच्या मनातलं सुद्धा जाणून घेतलं आहे. मला असं वाटतं आता प्रत्युषच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस करूया. कसं करायचं मी सांगते. हातात हात धरा बरं. साजना डोळ्यात प्राण म्हणून बोलायचं. साजना मी तुला वचन देते की ते पण मी सांगू होतं वचन काय द्यायचं ते द्या तुमचं तुम्ही. प्रत्युषची अशीच काळजी घ्या. घेईन. मी अशीच काळजी घेईन आणि त्याच्या भविष्याचं पुढे फ्युचरचं चांगलं पुढे आधी शिकवीन मग नाचवीन. ओके तुम्हालाही ओके त्यांनी उरकलंय काही. ओके. तर आता तुम्ही त्यांना डोळ्यात डोळे घाला बरं. ओके. साजणी फास्ट क्विक लर्नर. प्रिये साजणी लाडके ओके. स्वीटहार्ट. नाही मी असंच प्रत्युषची तुझी आपल्या सगळ्या संपूर्ण फॅमिलीची कुटुंबाची अशीच चांगली काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. ओके ओके. ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रत्युषच्या आई बाबांनी त्याच्या साक्षीने खरंच खूप गोड प्रॉमिस एकमेकांना दिले आहे. आता आपण त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळणार आहोत. इथे एक बेबी आहे साधारण प्रत्युष सारखंच. तिथे काही डायपर्स आहेत आणि इथे एक छोटीशी बाळाची चड्डी आहे. तुम्हाला प्रत्युषला एक डायपर घालायचं आहे बाबांनी आणि मग त्याच्यावरून ती वरची छोटीशी पॅन्ट घालायची आहे आणि पटकन ते बाळ शू करणार म्हणून आईनी बाबांकडे बाळ द्यायचंय, बाबांनी परत एक डायपर घालायचंय, परत एक पॅन्ट घालायची. असं करत 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 तुम्ही जितक्या वेळा डायपर्स बदलू शकाल तितक्या वेळा ते बदलायचे. 2 मिनिटांची वेळ तुमच्याकडे आहे. कमीत कमी 5 किंवा 5 पेक्षा जास्त वेळा डायपर्स पूर्णपणे बदलायचे. ठीक आहे. बदललेले डायपर्स आपण शेवटी मोजू, ते 5 किंवा 5 पेक्षा जास्त असले पाहिजेत. जर तुम्ही 5 किंवा 5 पेक्षा जास्त डायपर्स नीट बदलू शकलात तर प्रत्युषसाठी खास तुम्हाला मिळणार आहे झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तर तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. अर्धा मिनिट झालेला आहे. एक मिनिट होत आलाय. हो पटकन. डायपर काढा तुम्ही. आपल्याला चांदीचे भेट वस्तू माहिती. 10, 9, 8, 4, 3, ते संपली. तर आपण डायपर्स मोजूया, बघूया. जेमतेम मला वाटतंय 1, 2, 3, 4, 5. वा 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 वा. चला बाबांनी जेमतेम का होईना तुमच्यासाठी हे जिंकलं आहे झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोट्याच्या प्रत्युष आणि त्याच्या कुटुंबियांना आज आपण भेटलो. अशाच काही इटुकल्या पिटुकल्यांना भेटणार आहोत पुढच्या काही भागांमध्ये. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.